इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा 9वा आणि 10वा दोन्ही प्रॉब्लेम मी घेते. नववा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवला होता असाइनमेंट मध्ये टेस्ट म्हणून सोडवण्यासाठी. तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवलेलाच आहे. ज्यांनी सोडवलेला असेल त्यांनी पुन्हा लिहिण्याची गरज नाही. ज्यांनी सोडवलेलं नाही त्यांनी बघा. A company uses annually 50,000 units of an item costing rupees 1.20 each. एक आयटमची कॉस्ट आहे 1 रुपया 20 पैसे आणि असे 50,000 युनिट्स कंपनीकडनं वापरले जातात. त्यांची ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे, कॉस्ट ऑफ प्लेसिंग वन ऑर्डर 45 रुपये आहे आणि कॅरिंग कॉस्ट, इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट जी आहे ती 15% आहे ऑफ एन्युअल ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. कॅल्क्युलेट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा फॉर्म्युला लिहिला. EOQ इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2AO अपॉन C, वेअर EOQ इज इक्वल टू इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, A is equal to annual consumption in unit, that is 50,000 units. O is equal to cost of placing an order, that is rupees 45, and C is equal to inventory carrying cost, that is 15% of rupees 1.20. 15% 1 रुपया 20 पैशाच्या काढायचे, ते कॅल्क्युलेट होऊन येत आहेत 0.18. त्यानंतर आपण फॉर्म्युलामध्ये किमती टाकू. बरोबर अंडर रूट मध्ये 2 गुणिले 50,000 युनिट्स गुणिले रुपीज 45 अपॉन 15% ऑफ 1.20. ते आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहेत. 2 गुणिले 50,000 गुणिले 45 छेद 15% ऑफ 1 रुपया 20 पैसे. त्यानंतर कॅल्क्युलेशन केलं आपण. कॅल्क्युलेशन करून वरच्या कॅल्क्युलेशनचं उत्तर जे आहे ते आलेलं आहे 45 लाख रुपये आणि खाली जे कॅल्क्युलेशन होतं 15% 1.20च्या ते आलेलं आहे 0.18. त्यानंतर 0.18 ने आपण परत वरच्या अमाऊंटला डिवाइड केलं आणि कॅल्क्युलेशन करून आपलं जे उत्तर आलेलं आहे तर ते 25च्या पुढे 6 शून्य आहेत, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आहे 2,50,00,000. आता याचा वर्गमूळ आपल्याला काढायचा असतो. तुम्ही कॅल्सीवर काढताना डायरेक्ट अमाऊंट टाईप करून आणि अंडर रूटचं चिन्ह दाबलं तरी उत्तर येतं. आणि तसं नसेल कॅल्क्युलेशन करायचं तर 25 हा 5चा वर्ग आहे आणि जेवढे शून्य आहेत तेवढे काउंट करायचे. 6 शून्य आहेत, मग त्याच्या निम्मे शून्य करायचे म्हणजे 3 शून्य करायचे. मग आपलं जे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचं उत्तर आहे 5,000 युनिट्स. EOQ इज इक्वल टू 5,000 युनिट्स. हा आपला 9 नंबरचा प्रॉब्लेम होता, तो इथे संपलेला आहे. EOQ इज इक्वल टू 5,000 युनिट्स. आता 10 नंबरचा प्रॉब्लेम पहा. त्यामध्ये ती ऍडजस्टमेंट आहे. दहा नंबरचा प्रॉब्लेम पहा, ज्यामध्ये नंबर ऑफ ऑर्डर प्लेस इन इयर ची ऍडजस्टमेंट आहे. हा पण प्रॉब्लेम मी तुम्हाला टेस्ट साठी सोडवायला दिलेला होता. Calculate economic order quantity from the following information. Also state number of order placed in a year. त्यापैकी तुम्ही इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी कॅल्क्युलेट केलेली आहे, पण नंबर ऑफ ऑर्डर प्लेस इन अ इयर जर विचारलं तर एका वर्षामध्ये किती ऑर्डर प्लेस केल्या जातील, म्हणजे आपल्याला एका वर्षामध्ये खरेदीच्या किती ऑर्डर द्यायच्या आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. गिवन इन्फॉर्मेशन आहे कंझम्पशन ऑफ मटेरियल पर ॲनम. मटेरियलचं कंझम्पशन आहे वर्षाला 10,000 kg. आता जे युनिट तुम्हाला दिलेलं असेल तेच युनिट तुम्ही वापरायचं आहे. मग 10,000 kg म्हटलंय तर आपलं फायनल आन्सर देखील kg मध्येच येणार आहे. ऑर्डर प्लेसिंग कॉस्ट पर ऑर्डर मीन्स ऑर्डरिंग कॉस्ट ती आहे 50 रुपये. स्टोरेज कॉस्ट 8% ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्यू ₹2. स्टोरेज कॉस्ट म्हणजेच इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आहे 8%, 2 रुपयाच्या 8%. मग कॅल्क्युलेशन करायचं.
कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला लिहा EOQ इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2AO अपॉन C. EOQ is equal to economic order quantity. A is equal to annual consumption in unit, that is 10,000 kg. Then O is equal to cost of placing an order, that is rupees 50. Then C is equal to inventory carrying cost, that is 8% of rupees 2 is equal to 0.16. Annual consumption आहे 10,000 kg. कॉस्ट ऑफ प्लेसिंग एन ऑर्डर आहे 50 रुपये. इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आहे 8% 2 रुपयाच्या, म्हणजे ती आहे 0.16. आता सूत्रात किमती टाकू. 2 गुणिले 10,000 kg करा, युनिट नाही. 2000 गुणिले 10,000 kg, 10,000 kg गुणिले रुपीज 50 छेद 8% ऑफ रुपीज 2, जे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग अंडर रूट मध्ये वरचं कॅल्क्युलेशन करून आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 10 लाख छेद 2 रुपयाच्या 8% आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते आहेत 0.16. आता भाग देऊन आपलं उत्तर येते 625 च्या पुढे 4 शून्य आहेत, म्हणजे फायनल आन्सर जे आहे आपलं ते आहे 62,50,000 रुपये. आता वर्गमूळ काढताना तुम्ही कॅल्सीवर डायरेक्ट 62,50,000 टाईप केले आणि अंडर रूटचं चिन्ह दाबलं तरी चालेल, किंवा 625 हा कशाचा वर्ग आहे तर 25चा वर्ग आहे, म्हणून त्याचं वर्गमूळ काढलं आणि 4 शून्याचे 2 शून्य केले तरी चालतील. मग आपलं उत्तर येते 2500 kg. EOQ इज इक्वल टू 2500 kg. इथपर्यंतचं कॅल्क्युलेशन ज्यांनी असाइनमेंट सॉल्व्ह केली आहे, टेस्ट सॉल्व्ह केली आणि रिटर्न पाठवली आहे, त्यांनी हे इथपर्यंतचं उत्तर कॅल्क्युलेट केलेलं आहे. पण त्याच्या पुढे जे विचारलेलं होतं नंबर ऑफ ऑर्डर प्लेस इन अ इयर, त्याचं कॅल्क्युलेशन मात्र राहिलेलं आहे. मग ते कॅल्क्युलेशन आपण आता करू. सर्वांनी लिहून घ्या. सेकंड कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ऑर्डर टू बी प्लेस्ड इन अ इयर. एका वर्षामध्ये किती ऑर्डर प्लेस केल्या जातील. त्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऑर्डर प्लेस इन अ इयर इज इक्वल टू A अपॉन EOQ. A अपॉन EOQ. इथे लिहा नंबर ऑफ ऑर्डर प्लेस इन अ इयर number of order placed in a year is equal to A upon EOQ. A means annual consumption and EOQ means आपण जे फायनल आन्सर काढलेलं आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचं ते आपल्याला घ्यायचंय. म्हणून खालच्या ओळीवर लिहा where A is equal to annual consumption of material in kg. इथे kg आहे म्हणून आपण kg लिहितोय. युनिट असेल तर युनिट लिहा, लिटर असेल तर लिटर लिहा, मीटर असेल तर मीटर लिहा. जे काही तुमचं एकक असेल ते एकक तिथे मेन्शन करायचं आहे. दॅट इज 10,000 kg. मग अॅन्युअल कन्झम्पशन 10,000 kg आहे म्हणून आपण 10,000 kg लिहिलेलं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा फायनल आन्सर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. EOQ इज इक्वल टू इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी दॅट इज 2,500 kg. 2,500 kg. मग सूत्रात किमती टाका. बरोबर 10,000 kg छेद 2,500 kg. मग 0 0 कॅन्सल करून 25 ने 100 ला भाग द्या. 25 चोक 100. मग फायनल आन्सर आपले येते 4 ऑर्डर्स प्लेस इन अ इयर. म्हणजे आपलं जर 10,000 kgचं अॅन्युअल कन्झम्पशन असेल आणि इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी 2,500 kg असेल तर वर्षभरामध्ये आपल्याला 4 वेळा ऑर्डर प्लेस कराव्या लागतील. खरेदीसाठीच्या ऑर्डर 4 वेळेला प्लेस कराव्या लागतील. बऱ्याचदा तुम्हाला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी बरोबरच नंबर ऑफ ऑर्डर प्लेस इन अ इयर हे पण कॅल्क्युलेशनला विचारतात.
आता समजा हे उत्तर होल नंबर मध्ये आलं, शक्यतो उत्तर तुमचं होल नंबर मध्येच येतं, पण बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर पॉइंट मध्ये उत्तर आलं तर पॉइंटचा आपला नेहमीचा जो रूल आहे, म्हणजे 50च्या आत असेल तर आपण सोडून देतो आणि 50च्या वरती असेल तर पुढचा एक आकडा वाढवून घेतो, त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग तुम्ही सोडवलेल्या प्रॉब्लेमचा पुढचा जो भाग होता, कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ऑर्डर टू बी प्लेस इन अ इयर, हा आपण आता सॉल्व्ह केलेला आहे. लिहून झालं असेल तर रेज हँड करा. मटेरियल लेवल किंवा स्टॉक लेवल. स्टॉक लेवल हा जो भाग आहे तो मटेरियल कंट्रोलिंगचा भाग आहे. म्हणजे आपण जो कच्चा माल खरेदी करतो त्या कच्च्या मालावर नियंत्रण ठेवण्यासाठी मटेरियलच्या किंवा स्टॉकच्या लेवल्स मेंटेन केल्या जातात. मग ह्या ज्या मटेरियलच्या किंवा स्टॉकच्या लेवल्स आहेत त्या कशासाठी मेंटेन करायच्या, तर आपल्याला माहिती आहे की आपला जो रूल आहे तो काय आहे की ज्यावेळेला आपण मटेरियलवर कंट्रोल ठेवतो त्यावेळेला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. ओव्हर स्टॉकिंग व्हायला नको, अंडर स्टॉकिंग व्हायला नको, किंवा आपल्याला इमर्जन्सी परचेस करायला नको. समजा तुमच्याकडे मटेरियल शिल्लकच नाही राहिलं तर अचानक बाजारपेठेमध्ये जाऊन तुम्हाला कच्चा माल खरेदी करावा लागला आणि त्यावेळेला त्या मालाच्या किमती जर जास्त असतील तर तो त्याचा परिणाम तुमच्या एकूण वस्तूच्या कॉस्टवर होतो आणि मग जेणेकरून ती वस्तू बाजारपेठेमध्ये महाग किमतीला विकली जाते आणि ती कोणी खरेदी करत नाही. म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या लेवल्स ठरवल्या जातात मटेरियलच्या. मग त्यामध्ये पहिली लेवल आहे रिऑर्डर लेवल. रिऑर्डर लेवल म्हणजे कोणती लेवल, तर आपल्याला पुन्हा ऑर्डर केव्हा प्लेस करायची आहे ती लेवल, त्याला रिऑर्डर लेवल असं म्हणतात. ह्या ज्या सगळ्या लेवल्स आहेत ह्या सगळ्या लेवलची जी उत्तरं येतात ती उत्तरं केजी मध्ये किंवा युनिट मध्ये येतील. ते उत्तर रुपीज मध्ये येणार नाही. सगळी उत्तरं केजी मध्ये किंवा युनिट मध्ये येतील किंवा लिटर मीटर काय असेल ते एकक त्यामध्ये येतील. रुपीज मध्ये उत्तर येणार नाही, कारण की हे आपण मटेरियल खरेदी करतोय, मटेरियल हे एककामध्ये मोजलं जातं, त्यामुळे त्याचे उत्तर येतील. मग रिऑर्डर लेवल म्हणजे काय, तर आपल्याला पुन्हा ऑर्डर केव्हा प्लेस करायची ती लेवल. त्यासाठीचा वरती जो मी फॉर्म्युला दिलेला आहे तो शॉर्ट फॉर्म आहे MXC इंटू MXRP, म्हणजे मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड, हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. त्यानंतर मॅक्झिमम स्टॉक लेवल म्हणजे जास्तीत जास्त किती स्टॉक असला पाहिजे जेणेकरून ओव्हर स्टॉकिंग व्हायला नको म्हणून. तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे RL प्लस RQ, हा शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवण्यासाठी, मायनस इन ब्रॅकेट MNC इंटू MNRP. फुल फॉर्म मध्ये रिऑर्डर लेवल L राहून गेलेला इथे, रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन इंटू मिनिमम रिऑर्डर पिरियड. मग रिऑर्डर लेवल आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये काढलेली असते, रिऑर्डर क्वांटिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. पण कधी कधी रिऑर्डर क्वांटिटीच्या ऐवजी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी दिलेली असते. दोन्हींचा अर्थ एकच आहे. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आणि रिऑर्डर क्वांटिटी या दोन्हींचा अर्थ एकच आहे, वेगवेगळा नाही. मायनस मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन इंटू मिनिमम रिऑर्डर पिरियड. कंस आधी सोडवून घ्यायचा, मायनसच्या इकडचं कॅल्क्युलेशन अगोदर करायचं आणि नंतर दोन्हींची वजाबाकी करायची, तरच आपलं फायनल आन्सर बरोबर येईल. त्यानंतर मिनिमम स्टॉक लेवल म्हणजे कोणती लेवल, तर कमीत कमी स्टॉक जो आहे तो किती असला पाहिजे, म्हणजे अंडर स्टॉकिंग व्हायला नको. जसं ओव्हर स्टॉकिंग व्हायला नको तसंच अंडर स्टॉकिंग देखील व्हायला नको, म्हणून मिनिमम लेवल मेंटेन केली जाते. त्याचा फॉर्म्युला आहे RL मायनस इन ब्रॅकेट AC इंटू ARP. AC मीन्स ॲव्हरेज कन्झम्पशन आणि ARP मीन्स ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड. त्याचं कॅल्क्युलेशन ब्रॅकेट सोडवून घ्यायचं आणि नंतर मायनस करायचं. ब्रॅकेट सोडून घ्यायचा आणि त्यानंतर मायनस करायचं. त्यानंतर पुढची लेवल आहे ॲव्हरेज स्टॉक लेवल. ॲव्हरेज स्टॉक लेवल दोन फॉर्म्युल्यांनी सोडवतात. एक सूत्र मी समोर लिहिलेलं आहे, दुसरं मी उद्या ज्या वेळेला म्हणजे पुढच्या लेक्चरला प्रॉब्लेम सांगेल त्यावेळेला देईल. MNL प्लस MXL अपॉन 2. MNL प्लस MXL अपॉन 2. मिनिमम लेवल प्लस मॅक्झिमम लेवल
छेद 2. मग मिनिमम लेवल आपण कॅल्क्युलेट केलेली असते, मॅक्झिमम लेवल कॅल्क्युलेट केलेली असते, त्याला 2 ने भाग द्यायचा. आणि दुसरा एक जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये रिऑर्डर क्वांटिटीचा विचार केला जातो. रिऑर्डर लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटीचा विचार केला जातो. तो फॉर्म्युला मी तुम्हाला नंतर देते. त्यानंतर डेंजर लेवल, इमर्जन्सी परचेस ज्या वेळेला आपल्याला करावे लागतात त्यावेळेला डेंजर लेवल मेंटेन केली जाते. म्हणून डेंजर लेवल जी आहे ती ॲव्हरेज कन्झम्पशन AC इंटू MXRP फॉर EP म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन गुणिले मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड फॉर इमर्जन्सी परचेस हा फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेट केली जाते. आता त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे म्हणजे रिऑर्डर लेवल, मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल याचं मी पुढच्या लेक्चरला देईल. इथे फक्त मी आता फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत.